नमस्कार मंडळी, कसे आहात? तर बऱ्याच दिवसानंतर मी व्लॉग करते आहे. पण आता इथून पुढे नक्कीच रोज किंवा एक दिवसाआड रेग्युलर व्लॉग येतील. तर पाहत राहा. तर आपल्या नवीन घराचं फर्निचर होऊन जवळजवळ आता 6 महिने झाले. सर्व काम पूर्ण झालेलं आहे. पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं की किचनमध्ये ऑर्गनायझर वगैरे किंवा आर्ट इफेक्ट वगैरे हे सर्व लावायचं बाकी आहे. तर म्हटलं मी ज्यावेळेस हे सर्व करेल, ऑर्गनायझर वगैरे मागवेल, तेव्हा म्हटलं हे सर्व तुमच्याबरोबर शेअर करावं. आता इथून पुढे जे काही मी घरासाठी किंवा किचनसाठी काही ऑर्गनायझर वगैरे मागवेल, तर ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आज सकाळीच मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन आले. आता उन्हाच्या अगोदरच सर्व कामे करावं लागतात. उन्हात जायला नको वाटतं, खूप ऊन लागतं. तर सकाळी सकाळी लवकर मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन आले. तर ते मी तुम्हाला आता दाखवते. तर हे भाज्या सर्व एका 8 दिवसाच्या भाज्या मी घेऊन येत असते दर रविवारी. रविवारी माझं काम असतं. तर सर्वात अगोदर हे फळं आणलीत, ही पपई. तर मी सगळ्या भाज्या काढून ठेवते बाहेर. त्यानंतर हे ॲपल आहेत. तर दोडके चांगले मिळाले होते, दोडके आणलेत. तर हे काढून ठेवते. त्यानंतर हे रताळे आहेत. तर रताळे हे मिलासाठी आणलेत. भोपळा आणि रताळे मिलाला मी दररोज भातामध्ये घालून देत असते. तर हे असं एवढं पावशेर अर्धा किलो रोज मी आणत असते, मिलासाठी आहे. त्याच्यानंतर फ्लावर आहे, काकडे आणल्यात भरपूर, कारली. तर हे आता मी सर्व एक एक काढून घेते. सर्वात अगोदर हे आधी काढून घ्यायचं. हे असं अंड्याचा ट्रे आहे. ट्रेमध्ये आणले की अंडे अजिबात फुटत वगैरे नाही. तर हे अंडी आहेत. त्यानंतर रविवारी चिकन असतं माझं, तर चिकन घेऊन आलेले आहे. चिकन आहे. आपण सगळ्या भाज्या आता एक 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 गोळा करू आपण. तर हे काकडी, कोथिंबीर. सर्वात अगोदर आपली ही कोथिंबीर आहे, कढीपत्ता मी थोडंसं घेऊन येत असते, कारण त्यानंतर पुदिना. हे आपल्या रोजचंच आहे, हे लागणार तर ठेवते. त्यानंतर मी हे पहिल्यांदाच मी आता ह्याची भाजी करणार आहे. याला आमच्याकडे तर शेरणी म्हणतात. तर ह्याची भाजी नॉर्थ इंडियन लोक खूप करतात. तर मी हे थोडंसंच घेऊन आले, आज पावच घेऊन आली. तर हे आहे. त्यानंतर टमाटो, एक बीट. तर सगळ्या भाज्या खायला पाहिजेत, म्हणून मग मी काय वेगवेगळ्या प्रकारची. आता ही आरवी आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोक कोणी जास्त खात नाही, पण मी म्हटलं करून बघावं कसं लागतं ते, म्हणूनसाठी मी हे घेऊन आली आरवी. थोडंच आणले, खातात नाही खातात म्हणून मी आपलं थोडं ट्राय करणार आहे. आवडलं तर पुढच्या वेळेस अजून घेऊन येणार आहे. तर मी सगळं खालीच करते आणि निवडते. आजचा हा आपला भाजीपाला आहे. तर बघू शकता, फ्रीजमध्ये अशा प्लास्टिकच्या बॅग्स वगैरे ठेवावे लागतात. तर ह्या अशा बॅग्समध्ये आपण सर्व भाज्या ठेवतो. तर भाज्या ठेवण्यासाठी आपण अशा प्लास्टिकच्या बॅग्समध्ये भाज्या आपण ठेवत असतो. आणि जास्त वेळ फ्रेश राहण्यासाठी. पण प्रत्येक वेळेस पिशव्या मिळणं अवघड होतं. तर मग त्यासाठी मी काय केलं आहे, आणि ते फ्रीजमध्ये व्यवस्थित पण दिसत नाही सर्व भाज्या वगैरे ठेवलेलं.
तर मी त्यासाठी काय केलं आहे, आज एक मी ऑर्गनायझर मागवलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर अमेझॉनवरतून हे आपल्याला पार्सल आलेलं आहे. तर पाहू शकतो हे तर अमेझॉनचं आहे. आणि हे मी आधी फक्त हे याचं स्टिकर काढलं. तर असे मी ऑर्गनायझर मागवले. तर हे तुम्हाला मी खोलून दाखवते. हे त्याची झाकणं आहेत. हे ऑर्गनायझर आहेत आणि याच्यामध्ये आता हे या बॉक्समधलंच आहे. तर यामध्ये हे असं प्लास्टिकचं असतं. याच्यामुळं काय होतं की यातलं पाणी वगैरे मॉइश्चर जे असेल ते यातून खाली निघून खाली यामध्ये साठतं. तर यासाठी हे आहे. आणि असं हे झाकण लावून आपण तुम्ही हे पॅक करू शकता. आणि उघडण्यासाठी इथंच एक नॉब दिलेला आहे आणि तुम्ही असे उघडू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं भाज्या ठेवू शकतो याच्यामध्ये. तर असं भाज्यामध्ये ठेवण्यासाठी असं वापरलं की म्हणजे कसं आपल्याला बरं पडतं, व्यवस्थित भाज्या राहतात, दिसतात आपल्याला. तर अशा किती 6चा सेट आहे हा. तर असे हे सेट आलेले आहे प्रत्येकामध्ये हे आहे. तर असे हे ऑर्गनायझर आहे. झाकण लावून ठेवू शकतो. तर मी आता काय करते, यामध्ये गाजर सर्व भरून घेते. ॲक्च्युली हे मला भरून घ्यायचं होतं. यामध्येच मी आता लिंबू वगैरे एक्स्ट्रा ठेवते याच्यातच. झाकण हे पॅक करून टाकते. तसं हे आपल्याला वरतून दिसतं पण भाज्या काय आहेत काय नाही ते असं ट्रान्सपरंट असल्यामुळे हे आपल्याला दिसून येतं. तर आता मी बाकीचे डबे भरून घेते. तर असे हे सर्व 6 डब्यामध्ये मी भाजी घालून ठेवलेली आहे. तर याच्यात आपण झाकण लावून घेऊ. बघू शकता छान ऑर्गनाइज झाले हे. त्यानंतर आपण असे हे विकर बास्केट बनवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये कांदे, बटाटे, त्याच्यात बटाटे वगैरे ठेवू शकतो. तर आता यामध्ये मी हे रताळे ठेवते आणि हे बटाटे पण ठेवते. तर असं हे आहे. हे बरं पडते, हवेशीर राहतात भाज्या आणि जागा पण कमी लागते. तर ही अरवीची भाजी मी पहिल्यांदाच आणलेली आहे. तर याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता असते का, हे मला जे खातात किंवा ज्यांनी आधी वापरलेले आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी तर आता फ्रीजमध्ये ठेवलं नाही, मला तर हे बटाट्यासारखंच वाटतंय, त्यामुळे मी याला काही फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे.
तर बटाटे बरोबरच विकर बास्केटमध्ये मी ठेवणार आहे. पण मला कमेंट करून नक्की सांगा की ह्याला कसं ठेवतात, कसं प्रिझर्व करतात, ते कसं फ्रेश राहण्यासाठी कसं ठेवतात ते. मी टोमॅटो शक्यतो फ्रीजमध्ये ठेवत नाही. हे चांगलेच कडक आहेत, त्यामुळं मी याला बाहेरच, फ्रीजच्या बाहेरच ठेवते. आणि जर कापलेला अर्धा उरला असेल तरच तो मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर हे टोमॅटो असेच बाहेर ठेवलेले असतात. आणि ह्या मिरच्या ज्या आहेत, तर ह्या मिरच्यांची मी देठं काढून ठेवत असते आणि एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा कशात घालून ठेवते. म्हणजे मग ह्या कसं जास्त दिवस फ्रेश राहतात, आतमध्ये काळ्या वगैरे पडत नाही. तर ह्या मी आता याचे देठं काढून ठेवते. त्यानंतर हा दुधी भोपळा आहे. तर याचं काय करायचं, ह्याचं जे आतमधलं जे आता ते वजन करताना सगळंच करून देतात, तर ह्या बिया वगैरे हे काढून मी ठेवत असते. रोज मिलाच्या भातात मी हे टाकत असते, चिकन राईसमध्ये. डॉगसाठी खूप चांगलं असतं हे फूड. याच्या बिया पण खरं घालायला पाहिजे, पण मिला खात नाही त्यामुळे घालत नाही मी हे. तर हा असा क्लीन करून ठेवायचा. तर बघू शकता, असं ह्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. इकडे मिला अशी बसलेली आहे. मिला वॉकिंगला जायचं वॉकिंगला. स्ट्रेच. हिला पण खूप उष्णतेचा त्रास झाला, मागच्या महिन्यात खूप त्रास झाला, म्हणून मग आता तिच्यासाठी खास फॅन लावलेला असतो. ती जरी कोणी घरात नसेल तरी तिच्यासाठी फॅन चालू असतो. फॅन खालीच असते दिवसभर. तिलाही उन्हाचा त्रास होतो, म्हणून कुक्या प्राण्यांना पण उन्हाचा खूप त्रास होतो. तर चला वॉकिंगला जाऊया मिला, चला वॉकिंगला जाऊ, चला. आता मी तिला वॉकिंगला घेऊन जाते खाली. सकाळ संध्याकाळ तिला वॉकिंगला घेऊन जात असतं. मी घेऊन जाते किंवा मिस्टर घेऊन जात असतात. तर सकाळी घेऊन गेले होते मी. सुट्टीच्या दिवशी मी घेऊन जात असते, कारण शनिवार रविवारी साहेब गावी जातात, तर मग मीच तिला घेऊन जात असते सकाळ संध्याकाळ. मिलासाठी असं घर बनवलेलं आहे, इथं गॅलरीतच ठेवलेलं असतं. मिलाची घाई बघा, दरवाजे तर उघडायची. जायचं जाऊया. थांब, उघडते दरवाजा. चला इकडची येते. चल. दार उघडले की तिला परत कळतं. दार उघडायच्या आधीच ती लगेच तयार असते बाहेर जायला. आता 1वर आली लिफ्ट, ग्राउंडवर आली, लगेच तिची घाई मिळते जायला. तर दार उघडायच्या आधीच तिचं लगेच बाहेर. चला, घाई दिसते तिला. आता मी मिलाला सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन आलेली आहे. आम्ही रोज संध्याकाळी असं हवेत घेऊन येत असतो. आमचाही व्यायाम होतो, वॉकिंग वगैरे. आणि घरात खूपच गरम होतं संध्याकाळचं, दिवसाही गरमच होत असतं, उष्णताच एवढी झालेली आहे ना. तर असं मोकळं तिलाही छान वाटतं. पण बांधलेलेच असते, कारण ती कधी सुटून जाईल सांगता येत नाही. आणि मग सोसायटीतल्या लहान मुलं खूप घाबरतात, त्यामुळं मोकळं नाही सोडत तिला. असं लीशमध्येच असते ती. असं संध्याकाळचं असते आमचं रोज घेऊन फिरणं. असं हे एक्सटेन्शन आहे, हे बटन असं दाबलं की कमी जास्त तुम्हाला लेंथ करता येत असते. तर असं हे आहे, या बटनावर आहे. याने लीश कमी जास्त करता येते, अशी वाढवता येते. त्यामुळे त्याला तेवढंच फ्रीडम मिळतं. तेवढं 4-5 फूट फिरत असते, पळत असते. चला पळा मला, पळा, पळ. चला वॉकिंग करा.
वाटापर्यंत हे असतंय असं. पकडायला इझी जातं. चला, हो वॉकिंग करून आले की ती बरोबर बाथरूमच्या दारात जाऊन थांबते पाय धुण्यासाठी. बाथरूमच्या दारात बरोबर थांबली. चला पाय धुवायचे ना, पाय धुवायचे मिलायचे. पप्पा तर काय करून आले. पप्पा आलेलं कळलं लगेच तिला. पाणी सांगा ना मला. आलो नाही आलो. किती दिवस नाही भेटले? 2 दिवस नाही भेटले. काल तर भेटलो होतो आपण. बस 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 बस. गुड गर्ल. एक गुड गर्ल. एक गुड गर्ल. बस ना. मला आवरू देतं. मला आवरायचं माझं. आले मला प्रश्न पडतो इकडे राहायचं की तिकडे राहायचं. त्यांना ते इथं राहू शकत नाही. आले पप्पा आले. पप्पा आले. पप्पा आले. साहेबांनी आज मी भाज्या पण घेऊन आल्यात आणि साहेबांनी थोडं सगळं शेवगा घेऊन आलेले. शेवगा आणि कैऱ्या. आजच ह्या शेंगा तोडलेल्या तर कवळ्यावर ताज्या ताज्या शेंगाची आता भाजी करणार आहेत. मला फोन करून सांगितलं की मी शेवगा घेऊन येतोय, तू भाजी काय करू नको, मी आल्यावर भाजी कर शेवग्याची. आणि इथं कैऱ्या आहेत या केशर आंब्याच्या कैऱ्या आहेत ह्या. चला तर मी शेवग्याची भाजी बनवते. मी गेलो की सोडतच नाही. चंगो मंगो लगेच शेवग्याची भाजी केली. भाजी शिजते तोपर्यंत एवढे 2-4 भांडे पडले ते घासून टाकते, म्हणजे मग काय फक्त जेवणाचीच भांडी होतील. चला मग आज आम्ही जेवून घेतो. आमचा स्वयंपाक झाला आता आम्ही जेवून घेतो. तर आजचा ब्लॉग इथेच संपवू आपण. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. चलो बाय. गुड नाईट. गुड नाईट मला. चलो बाय.